आयपीएलमध्ये 5वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये खेळवला जात आहे। नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळवला जात आहे। नाणेफेक ही गुजरातने जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। या सामन्यात प्रियांश आर्यने पंजाबसाठी पदार्पण करत आहे। दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एका षटकात 6 षटकार मारल्यानंतर आर्य प्रसिद्धीच्या झोतात आला। पंजाब किंग्जविरुद्ध डावाची सुरुवात करताना प्रियांश आर्यने 47 धावांची शानदार खेळी केली। हा त्याचा आयपीएल 2025 पदार्पण सामना आहे। दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एका षटकात 6 षटकार मारल्यानंतर आर्य प्रसिद्धीच्या झोतात आला। प्रियांशने 23 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 47 धावांची खेळी केली। गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। पंजाब किंग्जकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन यांनी डावाची सुरुवात केली आणि दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी केली। प्रियांश आर्यने गेल्या वर्षी दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीत एका षटकात 6 षटकार मारले होते। साऊथ दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळणाऱ्या प्रियांशने नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स विरुद्ध हा पराक्रम केला। आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रियांश आर्यने एकूण 18 T20 सामने खेळले आहेत। यामध्ये त्याने 573 धावा केल्या आहेत। त्याचा सर्वोच्च धावसंख्या 102 धावा आहे। एका शतकाव्यतिरिक्त त्याने 3 अर्धशतके देखील झळकावली आहेत। यामध्ये त्याच्या नावावर 36 षटकार आणि 54 चौकार आहेत। याशिवाय प्रियांश आर्यने लिस्टमध्ये 7 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 77 धावा केल्या आहेत।